करायला येणार आहे सो कूल अभिनेत्री. अरे आली रे आली, सोनाली आली. येऊन येऊन येणार कोण? सोनाली शिवाय आहेच कोण? काही पुष्पगुच्छ वगैरे? एवढं बजेट नाहीये. हरकत नाही. तू मला इथे बोलवलंस आज या कार्यक्रमाला. अगं त्यात काय आहे? मोठ्या मोठ्या लेखकांच्या प्रकाशनाला येतात सेलिब्रिटीज. म्हणजे तुझ्यानंतर इथे कोणी मोठे लेखक येणार आहेत का? अगं मी मोठा लेखक. माझे 25 कथा संग्रह, 25, 40 काव्य संग्रह, अगं बाई, 9 खंडलेख अरेच्या, आणि 5 आत्मचरित्र लिहून तयार आहेत. 5 आत्मचरित्र? हो, त्याचं काय आहे, वेगवेगळी व्हर्जन्स बनवली आहेत, लोकांना ऑप्शन्स ग. अगं बाई, काय अभिनव कल्पना आहे. मला सुचलंच नव्हतं असं काही. नाही सुचणार. पण अरे बोल ना. हे नाव तुझ्या पुस्तकाचं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. चर्चा ग, सगळीकडे चर्चा माझ्या पुस्तकाचीच आहे ग. सो कूल. हा करेक्ट. सोचे, काय ग? तू माझ्या पुस्तकाच्या शीर्षकावरनं स्वतःचं ढापलं नाही आहेस ना? नाही ग, म्हणजे मला माहित पण नाही. अय्या, माहिती नाही तुला? नाही. एवढी प्रसिद्ध लोकमान्य लेखिका मी. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला कोण कोण आलं होतं? कोण कोण? माधुरी पुरंदरे म्हणू नकोस, महेश एलकुंचवार म्हणू नकोस, झालंस तर नाना पाटेकर. नाना पाटेकर, तेच ना. आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे यहाँ लटकाया जाएगा, मेरे जुबान से बाहर आएगी, तेच ना. इथे तुझी जाहीर ऑडिशन आहे का पुस्तकाचं प्रकाशन आहे? म्हणजे नाना आले ना, म्हणून मी ते नाना माझ्या कला आहेत ना त्या मी तुला सादर करून दाखवल्या. असो, ते आता जाऊ दे ना. तू आता पुस्तक सगळ्यांना दाखव, म्हणजे झालं प्रकाशन. हो, पण सुरुवातीला दीपप्रज्वलन वगैरे. तेवढं बजेट नाहीये. बर बर. झालं प्रकाशन. वाजवा टाळ्या. टाळ्या वाजवा रे. मस्त आहे ना? बघ, आवडलं? मुखपृष्ठ आवडलं तिला? बघा बराबर वाजते ती. सोचा, काय ग? सोरा, काय? तू माझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बदलून स्वतःच्या नावाने विकतोस? काय काय माणूस आहे? आय मीन गाढव, आय मीन पोपट. वाङ्मय चोर. एवढी सांस्कृतिक शिवी. म्हणून सांगतो, कुणाचं पुस्तक नका ढापू, आणि ज्याचं पुस्तक ढापलंय त्याला निदान प्रकाशनाला तरी नका बोलवू बापू, नाहीतर तुमचाही होईल असाच पोपट. झाला ना पोपट? आता या पोपट झालेल्या सोच्या बरोबर एक सेल्फी तो बनता है ना? अगं काय एवढं मारून